वाटत होतं आमचा एरिया किती सेफ आहे, इथे कोणताच परिंदा पर नाही मारू शकत. पण सकाळी कॉलेजला जाताना छोटस कबुतराचं पिल्लू एका कोपऱ्यात पडलं होतं. इथल्या काकांनी त्याला पाणीही पाजलं, कसली दुखापतही झालेली नव्हती, पण त्याला काय उडता येत नव्हतं, म्हणून त्याच काकांनी त्याला डॉक्टरांकडे नेले. नमस्कार, मी तनुजा माळी. आज पण आवरून आम्ही क्रिकेट खेळायला गेलो. खेळून झालं, लेक्चर वगैरे केलं, सेम संपून चाललं होतं, तरीही मी अजून आयडी कार्ड घेतलं नव्हतं, म्हणून लायब्ररी मध्ये गेलो आय कार्ड घेण्यासाठी. पण तिथे गेल्यावर समजलं मी रिसिटच आणलेली नाहीये. अटेंडन्स लावली आणि तोंड बंद करून बाहेर आलो. इथे हा दादा ग्राउंडवर पाणी मारत होता, तर मातीचा एवढा मस्त वास येत होता ना. सकाळी प्रॅक्टिकल होतं म्हणून स्वयंपाक स्किप केला होता, त्यामुळे भूक खूप जोरात लागली होती. मग मी आणि रोशनी निघालो पाणीपुरी खायला. आमचा टाइमपास संपूस तर अंधार पडलेला होता. नाशिक मध्ये बेस्ट पाणीपुरी जर कुठे मिळत असेल ना तर ती यांच्याकडे. खरंच खूप मस्त चाट बनवतात. आम्ही दोघींनी पाणीपुरी घेतली होती. कधी केविटी सर्कलला आलात तर हे नक्की ट्राय करा. आणि हो, सुखीपुरी स्किप करूच नका. गप्पा मारत मारत घरी पोहोचलो. तिकडून आल्यावर आठवलं की मला रिसिट शोधायची आहे. घरभर पसारा करूनही मला काही ती सापडत नव्हती. शांततेत बघितल्यावर रिसिट माझ्याच बॅग मध्ये सापडली. आणि हो, मातीचा वास तुम्हालाही आवडतो का हे मला कमेंट मध्ये कळवा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.